नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे. नक्षत्र आश्लेषा आहे. योग द्वितीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:03 ते 3:37 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:47 ते 9:31 आणि यमगंड काळ सकाळी 10:55 ते 12:29 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर त्रिकोण योग करणार आहे. गुरु बरोबर लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी शुक्र आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. व्ययामध्ये शुक्र आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. लाभामध्ये शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. त्याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. लाभाच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण तुम्हाला संधीसुद्धा मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमामध्ये शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही उत्तम आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकी किंवा कार्यक्षेत्राच्या संदर्भातले नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा केलं जाईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घडामोडी घडू शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यामध्ये शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही हाती घेऊ शकता आणि ते पूर्णसुद्धा करून दाखवाल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. मित्रपरिवारावर नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे अष्टमामध्ये शुक्र शनीची युती सुद्धा होणारा दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. यामुळे थोडीशी दमछाक झाल्यासारखी जाणवेल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं हातावेगळे तुम्ही करू शकाल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये प्रलोभनाच्या मागे अजिबात जाऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकते. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमामध्ये शुक्र शनीची युती सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून भाग्याची साथ उत्तम लाभेल. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठामध्ये बुध शुक्र शनीची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा आजच्या दिवशी होऊ शकेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात जागरूक राहणं, अलर्ट राहणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमामध्ये शनी शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी मिळणार आहे. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाच्या संदर्भात प्रशंसासुद्धा होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. रिलेशनशिपमध्ये थोडेफार वादविवाद होऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थामध्ये शुक्र आणि शनीची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकतील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. तत्संबंधी कुठले निर्णयसुद्धा घेऊ नका. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातील जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तृतीयामध्ये शुक्र आणि शनीची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वाचे आणि शुभफलदायी असणार आहेत. खास करून जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्रे व्यवहार किंवा नवीन कुठल्या कामाची सुरुवात करायची असेल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित करा. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असेच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयामध्ये शुक्र शनीची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काय चांगले लाभ आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकते. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंधसुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहेत. काय महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील. तुमच्या या गुंतवणुकीच्या संदर्भातले अंदाज अचूक ठरतील. याचप्रमाणे ज्या काही तुमच्या रखडलेले लाभ आहेत किंवा गुंतवणूक आहे त्याचा परतावासुद्धा तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळेल किंवा त्याच संबंधी काही चांगली माहिती तुम्हाला मिळू शकेल. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि तुमच्याच राशीत शुक्र शनीची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. भाग्याचे 7 उत्तम प्रकारे लावेल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या सर्व करता आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, छोटे असतील किंवा मोठे, अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.